डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भव्य भीम जन्मभूमी महूचा देखावा साकारण्यात आला असून तो शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती दिनी नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे। मध्य प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचे प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनी म्हणजेच 11 एप्रिल रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे। सदर देखाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते झाले। यावेळी समितीचे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे, कार्याध्यक्ष मनोहर जाधव, उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस राहुल पगारे, खजिनदार विजय पवार, संयोजक समितीचे संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, हरीश भडांगे, अमोल पगारे, शेखर भालेराव, सनी वाघ, आकाश भालेराव, संतोष पाटील, रामबाबा पठारे, नैना वाघ, संतोष कांबळे, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, राजभाऊ वानखेडे, चंद्रकांत भालेराव, संजय भालेराव, रोहित निर्भवणे, विशाल घेगडमल, आकाश घुसळे, राजू पगारे, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, कैलास वानखेडे, बाळासाहेब जाधव, बौद्धाचार्य, प्रवीण बागुल, चावदास भालेराव, प्रभाकर कांबळे, पीके गांगुर्डे, बाळासाहेब भालेराव, सचिन भालेराव, भीमचंद चंद्रमोरे, कुणाल कांबळे, महिला आघाडीच्या माधुरी भोळे, शांताबाई पगारे, सत्यबाई गाडे, विमलबाई तडवी, विमलबाई जाधव आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी व नागरिक उपस्थित होते। हा देखावा सुमारे 32 बाय 32 फुटाचा असून त्याची उंची तब्बल 45 फूट आहे। देखाव्याचे संपूर्ण संकल्पनाकार व दिग्दर्शक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिस्कर यांनी काम पाहिले। या देखाव्यामुळे नाशिककरांना महू येथील ऐतिहासिक वास्तूचे दर्शन नाशिकमध्येच घडत आहे। यामुळे नागरिकांत उत्साहाचे वातावरण असून जयंतीच्या पार्श्वभूमीवर या देखाव्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अधर्म, इतके अनर्थ एका अविद्येने केले। शिक्षणाचं महत्व आपल्या या ओळींमध्ये अधोरेखित केले करणारे खऱ्या अर्थानं या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198व्या जयंतीच्या निमित्तानं मी आणि माझ्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो, त्रिवार अभिवादन करतो। आज विश्वरत्न, विश्वभूषण, विश्ववंदनीय आधुनिक भारताचे जनक, राष्ट्र निर्माते, परमपूज्य महामानव भारतरत्न बहुजन नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 137व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीचा ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज सर्व विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला। खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची जी काही परंपरा आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मांडलं त्या राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती होते आणि त्याच जयंतीचा औचित्य साधून आजचा हा जो देखावा आहे याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि आजपासून जो देखावा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून महू येथील, मध्य प्रदेश येथील भीम जन्मभूमी हा महू येथील जो त्या ठिकाणीचा जो काही देखावा आहे त्या देखाव्याच्या प्रतिकृतीचा खऱ्या अर्थानं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि आजपासून या शहरातील, या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयायांसाठी, बहुजन समाजातील सर्व नागरिकांसाठी, धम्म उपासक, धम्म उपासिका या सर्वांसाठी दर्शनासाठी खुला झालेला आहे असं मी या ठिकाणी समितीच्या वतीनं जाहीर करतो। दुसरी महत्वाची बाब असा आहे की सालाबादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या धूमधडाक्यात, आनंदात, उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने करण्याचा समितीचा मानस आहे। त्याच अनुषंगाने दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता भीमकन्या बहुउद्देशीय महिला मंडळाच्या माध्यमातून रात्री 10 वाजता आज महिलांवर होणारे जे काही अत्याचार आहेत त्या अत्याचाराच्या निषेधार्थ म्हणा किंवा स्वसंरक्षणासाठी त्या धड्यांचं प्रात्यक्षिक आपण 13 एप्रिलच्या दिवशी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्या ठिकाणी लेझिम पथक असेल आणि नृत्य आविष्कार आपल्या येथील गुणी कलावंत बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मानवंदना देणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब
ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा किंवा स्त्री शिक्षणाचे दैवत किंवा शिक्षणाचं दैवत जनक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी समितीच्या माध्यमातून या विभागातील या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 18 तास अभ्यास अभियान या उपक्रमाला आज सकाळी 6 वाजेपासून बौद्ध विहार आणि समाज मंदिर या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे। त्या उपक्रमामध्ये आज किमान 1000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि समितीला विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने त्यांनी सहभाग नोंदवला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की देशाचं हे जे काही संविधान आहे, जो हा पवित्र ग्रंथ आहे, या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं भारतीय संविधानाच्या प्रतीचं आपण या ठिकाणी या उद्देशिकेचं आज वाचन केलेलं आहे आणि आज जे मंडळ या जयंती उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत, ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत, ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांचा आपण सन्मान करत आहोत, या सर्वांना या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संविधानाची प्रत आणि संविधानाचं सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी सप्रेम भेट देणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यायची। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, समितीच्या वतीनं अजून एक उपक्रम आम्ही या वर्षापासून हाती घेतलेला आहे की महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर आणि सेफ विंग्स या संस्थेच्या माध्यमातून आम्ही या वर्षी 100 गुणवंत गरजू आणि गरीब जे गुणवंत विद्यार्थी आहे, ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे परंतु परिस्थिती नाही, अशा 100 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालक तत्व आम्ही या वर्षी स्वीकारलेलं आहे। त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी समितीने या वर्षापासून घेतलेली आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी। आणि 14 एप्रिलला मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी या शहरातील जे चित्ररथ या ठिकाणी दाखल होणार आहेत, त्या चित्ररथांना विनंती केली की आपण आपल्या बापाच्या बापाला महाविद्वान या ठिकाणी आपल्या या आदर्श विचारांना आपण वंदन करत आहोत। मस्तीत पण शिस्तीत या जयंतीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहे आणि जास्तीत जास्त प्रबोधनात्मक पद्धतीने ही जयंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शाहू फुले, त्याचबरोबर संभाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत, तरुण पिढीपर्यंत कसे जातील असे प्रबोधनात्मक जर तुम्ही विचार जर त्या ठिकाणी जी भालेराव साहेब असेल, प्रभाकरजी कांबळे साहेब, भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व आदरणीय बौद्धाचार्य यांच्या वतीनं आणि मी या समितीतील एक संयोजक म्हणून मी स्वतः भारत निक्कम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि खऱ्या अर्थानं आजच्या या आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित झालेले उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोप आदरणीय आमचे सर्वेसर्वा किंवा ज्यांचा उल्लेख म्हणजे खऱ्या अर्थानं एक आदरपूर्वक होतो ते उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोप जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या शुभ हस्ते आजचा हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असे मी जाहीर करतो। मी लोंढे साहेब आणि तमाम आंबेडकरी जनतेचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करून थांबतो। आपल्या सर्वांना डीसीपी राऊत मॅडम असतील, डॉक्टर सचिनजी गिरी साहेब, सचिनजी भारी साहेब असेल आणि आमचे अशोकजी गिरी साहेब जे पोलीस निरीक्षक आहेत आणि आमचे सपकाळे साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। विभागीय अधिकारी, नाशिक महानगरपालिका, एमएससीबी या सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो। मस्तीत पण शिस्तीत सर्वांनी सहभागी होऊन जयंतीच्या समितीला शांततापूर्वक सहकार्य करावं आणि आपल्या बापाची ऐतिहासिक जयंती धूमधडाक्यात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा आपण मानस या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी बाबासाहेबांचे गुरुस्थानी असलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बाबासाहेबांच्या जयंतीचा जो देखावा आहे भीम जन्मभूमी, या देखाव्याचं लोकार्पण सोहळा हा त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला। या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी गांगुर्डे, कार्याध्यक्ष आदरणीय मनोहरजी जाधव साहेब, आमच्या गांगुर्डेताई, त्याचप्रमाणे विजय पवार, राहुल पगारे या सगळ्यांच्या कष्टाने आणि त्याचप्रमाणे संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये सनी सुनील भाऊ वाघ, पवन भाऊ पवार, भारतजी निकम, हरीशजी भडांगे, त्याचप्रमाणे रामबाबा पठारे, समीरभाई शेख, शेखरभाई भालेराव, दिनेश दिलीप दासवानी, संतोषजी कांबळे, राजाभाऊ वानखेडे, किशोरजी खरताळे, बाळासाहेब सोनवणे
आणि मी संजय भालेराव, आमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी आणि समाजाच्या सर्व ज्ञात अज्ञात सगळ्या घटकांच्या वतीनं या ठिकाणी या जयंतीला अत्यंत चांगला असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आणि निश्चितपणानं हे जयंतीचा जो कार्यकाल आहे अनिकेतजी गांगुडे यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगले या जयंतीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आणि मी सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आव्हान करत की जयंती अत्यंत शिस्त पद्धतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा जो मानस आपला आहे या जयंतीच्या माध्यमातून तो आपल्याला या ठिकाणी साध्य करायचा आहे। कुणी गडबड गोंधळ न करता चांगल्या पद्धतीने चांगल्या सेवाभावाने या ठिकाणी या जयंतीमध्ये सहभागी व्हावं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण कुलथे, नाशिक रोड। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।